नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या आणि ठळक अशा घडामोडी। आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मलकापूर येथे सकल मातंग समाजाचा भव्य महामोर्चास चांगला प्रतिसाद मिळाला। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे सकल मातंग समाजाच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी भव्य महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मलकापूर, मोताळा, नांदुरा शहर व तालुक्यातील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने मोर्चास चांगला प्रतिसाद मिळाला। या महामोर्चाचे नेतृत्व विजय अंभोरे यांनी केले। यावेळी शासनाने आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने लागू करावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी सीएम न्यूज संपादक संजय कुमार जी गायकवाड यांनी घेतलेला सविस्तर वृत्तांत। अनुसूचित जातीच्या वास्तविक उपवर्गीकरण या राज्यामध्ये लवकरच लागू व्हायला पाहिजे होतं, कारण सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट डायरेक्टिव्ह आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्टिव्हच्या अनुसार राज्यात देशातल्या अनेक राज्यांनी उपवर्गीकरण सुरू केलेलं आहे। त्या राज्यांमध्ये हा शाहू फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे मानणारा महाराष्ट्र आहे। अशी अपेक्षा होती की या राज्यामध्ये उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू होईल, परंतु दुर्दैवाने ते झालं नाही। म्हणून शासनाचे कान उघडण्यासाठी, शासनापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी या अशा प्रकारच्या या मोर्चाचं आज आयोजन करण्यात आलं होतं। काय मागण्या आहेत? मागणी एकच आहे की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण या राज्यामध्ये लागू करावं। आता आमचा अंत पाहू नका, आता आम्ही रस्त्यावर उतरलेले आहोत। आता आम्ही माघार घेणार नाही, मागे जाण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो नाहीये। तुम्ही जर आमचं ऐकलं नाही किंवा सुप्रीम कोर्टाचं ऐकलं नाही, यापेक्षाही तीव्र आंदोलन या राज्यामध्ये उभं केलं जाईल। उपवर्गीकरण झाल्याने काय फायदा आहे समाजाला? आता सध्या काय प्रॉब्लेम आहे समाजाला? भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जातीला 13% आरक्षण दिलेलं आहे। बाबासाहेबांचा हा उद्देश होता की समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत हा न्याय मिळाला पाहिजे, हा पोहोचलं पाहिजे। पण दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या 50 वर्षापर्यंत सुद्धा ज्या घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ पोचायला पाहिजे होता तो पोहोचला नाही, म्हणून तो मागे आहे, वंचित आहे, उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे। म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं शोध घ्या आरक्षणाचा लाभ कोणत्या घटकापर्यंत पोहोचला आहे आणि ज्यांच्यापर्यंत तो पोहोचला नसेल त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कर्तव्य भावनेने तुम्ही काम करा आणि आरक्षण वर्गीकरण आपापल्या राज्यामध्ये लागू करा।